मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी आज नवी मुंबईतून मोठ्या संख्येने मनसे समर्थक त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि रेल्वेने जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। माझ्या पाठीमागे बघताय आपण या ठिकाणी उभाटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने जमा झालेले आपल्याला पाहायला भेटतायत। वाशीहून जे आहे हे सीएसटी कडे जे आहे ते रेल्वेने प्रवास करणार आहेत आणि एकूणच या सत्याचा जो मोर्चा आहे या मोर्चासाठी हे त्या ठिकाणी उपस्थिती दाखवणार आहेत। नवी मुंबईतून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मनसे असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, हे मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि आपल्या बरोबर उभाटाचे पदाधिकारी आहेत नवी मुंबईतले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज वाशीतून मुंबईकडे रवाना होत आहे मोर्चासाठी, नेमकं काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा हा जो आजचा मोर्चा आहे तोच सगळ्यांना सांगून जाणार आहे का नक्की काय आम्ही करून दाखवणार आहोत ते आपण बघत आहात। मागची विधानसभा निवडणूक घ्या किंवा लोकसभेची निवडणूक घ्या, कायदा हा राहिलाच नाहीये आणि ईव्हीएमनी सगळं वाट लावून टाकले। म्हणजे पूर्णपणे ज्यांचा एक आमदार खासदार निवडून आला त्यांच्या 41 आमदार निवडून येतात। म्हणजे ही असं दुर्दैवी परिस्थिती सगळे ईव्हीएमने आणून ठेवले आणि हे सगळं मॅनेजेबल इलेक्शन चाललेलं आहे। निश्चितपणे राहुल गांधींपासून आमचे सन्माननीय आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनी हा मुद्दा ठामपणे मांडलाय, पण निवडणूक आयोग त्याची दखल घ्यायला तयार नाहीये। आणि मग आता जायचं कोणाकडे? सुप्रीम कोर्ट ऐकत नाहीये, कोणी कायदा कुठला ऐकत नाहीये, म्हणून मग आता शेवटी मोर्चा काढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये। म्हणून आजचा हा महाविकास आघाडीचा विराट असा मोर्चा हा होणार आहे। विरोधकांचे धाबे आत्ताच दणाणले आहेत, ते अनेक काही ना काही विरोधाभास विधानं करत आहेत, पण हा आजचा मोर्चा निश्चितपणे दाखवून देईल की येणाऱ्या महानगरपालिका म्हणा, जिल्हा परिषदा म्हणा किंवा नगरपंचायत म्हणा, याच्यामध्ये सत्ता कोणाची येईल हे निश्चितपणे दाखवून देणारा असा हा मोर्चा असणार आहे। तदनंतर आमची अशी निवडणूक आयोगाला आव्हान आहे की खरोखर त्यांनी ईव्हीएम सोडून बॅलेट पेपर मग कळेल कोणाची सत्ता येणार, जनमत कोणाच्या बाजूने। निवडणूक आयोगाकडून अजून एक झालेली आहे त्यानंतर जे व्हीव्हीपॅट कोणाच्याही त्यांनी कॅन्सल केलेलं आहे। व्हीव्हीपॅट निवडणुकीनंतर आम्ही भांडायला कोणाकडे मागायचं? त्यांची इच्छा निवडणूक घ्यायची, कारण की लोकांचा जनमत आमच्यासोबत आहे, त्यामुळे अनेक पळवाटा सुद्धा आहेत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी। पण आजचा मोर्चा हा निश्चितपणे पुन्हा एकदा मी सांगेन की दाखवून देईल की महाराष्ट्राचं जनमत कोणाच्या बाजूने आहे। बॅलेट पेपरवरती जर मतदान झालं येणारी तर मत चोरी होणार नाही। महाविकास आघाडी आणि मनसे हे सगळे एकत्र एक एक वज्रमुठ तयार होऊन जे सरकार आहे महायुतीचं त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार। नक्कीच या मोर्चाच्या माध्यमातून आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्याचबरोबर निवडणूक आयोगाला काय इशारा देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।